मी डॉक्टर शीतलकुमार मुकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर. राज्यामध्ये आपण यावर्षी राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजना लागू करत आहोत. आपल्याला माहिती आहे की राज्यामधला शेतकऱ्यांसाठी त्याचं पशुधन हे खूप मोलाचं असतं आणि असं पशुधन ज्यावेळेस मृत्युमुखी पडतं तर मग खूप मोठा आर्थिक भार त्या कुटुंबावर पडतो आणि तो व्यवसायापासून विचलित होण्याची सुद्धा शक्यता असते. या सर्वांचा विचार करून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने यावर्षी पशुधन विमा योजना लागू केलेली आहे. आपण या योजनेमध्ये जर बघितलं तर कोणत्या पशुधन घटकांसाठी ही योजना आहे असं जर विचारलं तर आपण यामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या ह्या पशुधनाचा विचार केलेला आहे. हे सर्व पशुधन आपल्याला या ठिकाणी विम्याच्या माध्यमातून संरक्षित करता येणार आहे. हे संरक्षित करीत असताना एका कुटुंबाकडे जर 10 गायी असतील किंवा 10 म्हशी असतील तर त्यासाठी फक्त 15% प्रीमियम भरायचा आहे. म्हणजे तो जास्तीत जास्त त्याच्याकडच्या 10 गायींसाठी तो करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जर गायींसाठी त्याला ते विमा कवच घ्यायचा असेल तर त्याला तो 15%चा जो लाभार्थी हिस्सा आहे त्याच्याऐवजी त्याला 100% हिस्सा भरावा लागणार आहे. आणि शेळ्या मेंढ्याच्या बाबतीत मात्र त्याला 100 शेळ्या किंवा मेंढ्या यासाठीचं अनुदान 85% अनुदान मिळणार आहे. 15% त्याला भरावं लागते. परंतु 100 शेळ्यापेक्षा जास्त जायचं असेल तर त्याला पूर्ण जे काही विम्यासाठीचं लागणारा प्रीमियम आहे तो भरणं आवश्यक राहणार आहे. तर आपण पाहिलं याच्यामध्ये गाई येणार आहे, म्हशी येणार आहे, शेळ्या मेंढ्या येणार आहे आणि एका कुटुंबासाठी 10 पशुधन घटक आणि 100 शेळ्या मेंढ्या असं एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी त्या पशुधनाच्या बाबतीत संरक्षित करता येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आता प्रीमियम किती. आता हा प्रीमियम किती असणार आहे तर तो जर आपण बघितला तर 1 वर्षाचा जर आपल्याला त्यासाठी विमा काढायचा असेल तर नियर अबाउट त्याला 4.30% हा प्रीमियम लागणार आहे. 2 वर्षासाठी जर काढायचा असेल तर त्याला 8.5 करावं लागणार आहे आणि जर 3 वर्षाचा काढायचा असेल तर 10.5 एवढा हे करणं त्याच्यासाठी आवश्यक राहील, प्रीमियम भरणं आवश्यक राहील. तर यामध्ये आता शेतकऱ्याचं उदाहरण जर घ्यायचं बघितलं तर एखादी जर 10,000ची एखादी शेळी असेल तर त्याला 7,000पर्यंतचं एका शेळीची किंमत त्या ठिकाणी धरलेली आहे. आणि गाईमध्ये तिची जास्तीत जास्त किंमत ही आता आपण 70,000 धरली आहे आणि म्हशीमध्ये ती 80,000 धरलेली आहे. त्याच्या 15% रक्कम ही आपल्याला त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण 1 लाखाची जर एखादी उदाहरण घ्यायचं झालं तर 1 लाखामध्ये त्याला जो पैसा स्वतःला भरायचा आहे तो 1,500 रुपये भरायचा आहे आणि बाकीचा जो रक्कम आहे 3,000ची रक्कम ती शासन देणार आहे. शासनामध्ये केंद्र शासन त्यामधला जो हे आहे केंद्र शासन हे 60% त्या राहिलेल्या 85% भरणार आहे आणि राज्य शासन हे 40% भरणार आहे. ही योजना ज्यावेळेस आपल्याला घ्यायची आहे तर त्या संदर्भामध्ये आपण पोर्टल पण त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे. ज्या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन त्या शेतकऱ्याला आपल्या पशुधनाचा विमा संरक्षित करण्याची आपण त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी ज्यावेळेस आपण ही योजना आपल्याला घ्यायची आहे तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना असेल किंवा तालुकाचा पशुवैद्यकीय दवाखाना असेल किंवा तालुक्याचं पशुसंवर्धनचं ऑफिस असेल किंवा जिल्हा परिषदेमधलं पशुसंवर्धनचं ऑफिस असेल अशा ठिकाणी आपण या संदर्भामध्ये चौकशी करू शकता. आपण यासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ही PSU आहे त्यांच्याशी या ठिकाणी करार केलेला आहे आणि ती पूर्ण राज्यामध्ये ही योजना लागू करणार आहे. यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ त्या ठिकाणी AIC जिल्हा स्तरावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी राज्यामध्ये आहेत जे रजिस्टर्ड व्हेटरनरी प्रॅक्टिशनर आहेत ते त्या ॲनिमल्सचं व्हेरिफिकेशन करून त्या ॲनिमलची हेल्थ बघून त्याला हेल्थ सर्टिफिकेट देणार आहेत. यासाठी आपण एक पॉलिसी केलेली आहे ज्या पॉलिसीमध्ये नो टॅग नो क्लेम
म्हणजे जर त्याला टॅग नसेल तर त्याला क्लेम मिळणार नाही. तर हा टॅग काय? आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये NDLMच्या माध्यमातून म्हणजे केंद्र शासनाच्याच मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरामध्ये प्रत्येक पशुधनाला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला आहे, ज्याला आपण पशु आधार म्हणू शकतो. ह्या पशु आधार जो आहे तो 12 आकडी नंबर आहे. तो 12 अंकी जो आकडाचा नंबर आहे तो प्रत्येक ॲनिमलसाठी वेगळा आहे. तो त्याचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असेल. तो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणि त्याच्या च्या संदर्भात असलेलं हेल्थ सर्टिफिकेट याची खातरजमा करून त्याचं आयडेंटिफिकेशन करून त्याला त्या ठिकाणी पशुधन विम्याचं कवच आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि ज्यावेळेस दुर्दैवानं या ठिकाणी मृत्यू झाला तर अशा वेळेस तो क्लेम आहे त्यासाठी तो टॅग जो इंटॅक्ट टॅग आहे तो त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. पोस्टमॉर्टम सर्टिफिकेट त्यासाठी आवश्यक असणार आहे आणि काही परिस्थितीमध्ये पंचनामा वगैरे आवश्यक असणार आहे जिथं डेड बॉडी मिळणार नाही अशा वेळेस. तर या सर्वांचा ज्यावेळेस कागदाची तो पूर्तता शेतकरी करेल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्या अधिकाऱ्याकडून पशुवैद्यक अधिकाऱ्याकडून मिळेल, तर तो ज्यावेळेस तो सगळं सबमिट करेल तर सबमिट केल्यानंतर त्यानंतर त्याला 5 दिवसाचा मध्ये तर तो पात्र असेल तर त्याला त्याची मंजुरी मिळणार आहे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आपण त्याचा जो काही क्लेम आहे त्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम त्याच्या खात्यावरती डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या द्वारे त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तर ही पशुधन विमा आहे. या योजनेचं जे मुख्य वेगळेपण आहे ते याच्या अगोदर काय होतं की पशुपालकांना त्याचं जे कॉन्ट्रिब्युशन होतं ते 40% भरावं लागत होतं. परंतु या योजनेमध्ये मात्र आत्ताचे जे योजना आहे त्याच्यामध्ये फक्त 15%च रक्कम भरायची. त्यामुळं शेतकरी याला चांगला प्रतिसाद देतील अशी मला अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त पशुपालकानं या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेतून आपल्या पशुधनाला संरक्षित करावं, विमा कवच द्यावं आणि होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून आपण आपला जो आर्थिक नुकसान होणार आहे ते टाळावं. सर, कोणत्या परिस्थितीत विमा लागू होतो आणि कोणत्या परिस्थितीत लागू होत नाही? जर आपण पाहिलं तर यामध्ये विमा जो लागू होतो त्यासाठी जे आवश्यक असणारे लसीकरण आहे, जे लसीकरण उपलब्ध आहे ते लसीकरण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही लसीकरण असताना करून घेतलं नाही त्या रोगामुळे जर डेथ झाली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा विम्याचं संरक्षण किंवा त्याचा हे मिळणार नाही, क्लेम मिळणार नाही आहे. हा एक मेजर घटक आहे. इंटेन्शनली मारला असेल किंवा स्वतःहून त्याच्यावरती किंवा हे केलेलं असतील आणि त्याच्यामुळे जर डेथ झाली असेल तर अशा ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला त्याला मिळणार नाही. परंतु नैसर्गिक मृत्यू आहे, ॲक्सिडेंट आहेत किंवा ज्या रोगांचं लसीकरण नाही अशामुळं तर त्याचा मृत्यू झालेला असेल तर अशामध्ये मात्र त्याचा तो क्लेम लागू होणार आहे, त्याला तो क्लेम मिळणार आहे. काय कागदपत्र लागतात यासाठी? पहिल्यांदा जो मी मगाशी म्हटलेला जे कागदपत्र लागणार आहे त्या कागदपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्याकडे असणारं युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जो कानामधला जो टॅग आहे तो आवश्यक आहे. एक दुसरी गोष्ट आहे त्याच्यासाठीचे हेल्थ सर्टिफिकेट जे तिथल्या स्थानिक पशुवैद्यक अधिकारी देणार आहेत. तिसरा त्याचे जे फोटोग्राफ्स लागतील टॅगच्या सोबतचे आणि ॲनिमलच्या मालकाच्या सोबतच्या त्या पशुधनाच्या सोबत मालकाचा फोटोग्राफ्स एक लागणार आहे आणि त्याचे जे बँक डिटेल्स आहेत ते त्याला पोर्टलवर टाकावं लागणार आहेत. कारण जर क्लेमच्या वेळेस लागलं त्याचे पैसे कुठं जाणार आहेत, ते कुणाकडे जमा करायचे त्या संदर्भामधले कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. सर, विमा क्लेम करण्यासाठी 15 दिवसांची मुदत आहे. तर समजा एखाद्याकडनं ती मुदत हुकली तर काय करायचं? नाही, आपल्याला यामध्ये ना क्लेम करण्यासाठी 15 दिवसाची मुदत नाही, परंतु त्याला क्लेम मिळून ज्याला जर कागदपत्र पूर्ण असतील तर त्याला 15 दिवसात क्लेम मिळायला पाहिजे. परंतु आता एक ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जर त्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे तर त्याला 24 तासाच्या आत त्याला विमा एजन्सीला आणि डॉक्टरला कळवायचं आहे पशुपालकाला की बाबा माझ्याकडे हे पशुधन होतं, ते विमा संरक्षित होतं आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. हे झाल्यानंतर त्याचा फोटोग्राफ्स आणि पोस्टमॉर्टम हे इमिडिएटली 24 तासात करून घ्यायचं आहे. पशुपालकाची जबाबदारी आहे की इमिडिएटली त्याला कळवणं, डेथ झालेलं कळवणं. आणि काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मात्र आपण 36 तासापर्यंत थांबवू शकतो. परंतु त्याच्या पुढं जर रिझन नसताना जर ते कळवलं गेलं नाही तर पशुपालकाला या संदर्भामधला क्लेमचा हे होणार नाही. तथापि डेथ झाल्यानंतर इमिडिएटली संपर्क केला, पोस्टमॉर्टम करून घेतलं तर त्याचा क्लेम मिळणार आहे. तो ज्यावेळेस बाकीचे कागदपत्र सबमिट करेल
जसं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत, फोटोग्राफ्स आहेत, इंटॅक्ट टॅग आहे, हे सगळे सबमिट केल्यानंतर त्याला 5 दिवसामध्ये AIC त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आणि पुढच्या 15 दिवसामध्ये जर तो पात्र असेल क्लेम तर त्याला त्या ठिकाणी त्याचे जे पैसे आहेत ते त्याच्या अकाउंटवरती मिळणार आहे. सर, सरकारकडनं मिळणार जे 85%चं जे अनुदान आहे ते नेमकं कसं मिळतं? शेतकऱ्याच्या वाट्याला ॲक्च्युअल रक्कम किती आहे? राईट. आपण जर पाहिलं तर आपण जे प्रीमियम आहे त्या प्रीमियममध्ये मी सांगितलं आपल्याला की एकंदरीत जे त्याला लागणारी प्रीमियम आहे तो 100च्या प्रमाणात जर आपण धरला तर 15% जी रक्कम आहे ती 15% रक्कम ही त्याला विमा ज्यावेळेस त्याची कागदपत्र अपलोड केल्यानंतर तो विमा कंपनीनं त्याचा ॲनिमल्स इन्शुरन्स करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय दिला की आपल्याला ह्याला हे करायचं आहे, इन्शुरन्स करून घेणं योग्य राहील कारण हेल्थ सर्टिफिकेट वगैरे सगळे चेक केले, त्याचे सगळे कागदपत्र चेक केले आणि त्याच्यानंतर तो जर त्यासाठी व्हॅलिड झाला तर इमिडिएटली त्याला कळवलं जाईल आणि मग त्या पोर्टलच्या माध्यमातून त्याला त्याची जी 15% रक्कम आहे ती रक्कम त्याला AICकडे किंवा त्या पोर्टलच्याद्वारे UPIनं तो जमा करू शकतो. राहिलेली 85% रक्कम जी आहे जी केंद्र शासन आणि राज्य शासन 60-40च्या प्रमाणामध्ये देणार आहे ती रक्कम महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या अकाउंटवरती राहणार आहे. जसं त्याला तो क्लेमच्या बाबतीत 15%ची रक्कम आली की ती जी रक्कम आहे राहिलेली 85%ची ती रक्कम AICच्या अकाउंटवरती ट्रान्सफर होणार आहे आणि त्या क्षणापासून त्याच्या विमाचं संरक्षण कवच जी आहे ते लागू होणार आहे. सो विम्याची कमाल रक्कम किती आहे? उदाहरणार्थ दुधाळ गाय, म्हैस, बैल किंवा शेळी मेंढीचा विमा किती रुपयांपर्यंत? येस. यामध्ये जर आपण बघितला तर विम्याची ज्या रक्कम आहे ती गाईसाठी 70,000 मॅक्झिमम आहे, म्हशीसाठी 80,000ची आहे आणि 7,000च्या मर्यादेमध्ये शेळ्या मेंढ्याची आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं जर 100 शेळ्या असतील तर त्याला प्रत्येक शेळीची किंमत 7,000 आहे. त्याच्या अनुषंगानं त्याच्या अगेन्स्ट 4.5% 1 वर्षाचा प्रीमियम बसेल. तसंच ज्या गायी आहे ते 70,000ची एक रक्कम धरली आणि 10 गायी जर धरल्या तर जे 10 गायीच्या एकूण 7 लाख रक्कम येणार त्याच्या 4.5% रक्कम हा प्रीमियम त्याचा राहणार आहे आणि म्हशीसाठी 10 म्हशी जर धरल्या तर 8 लाखाची रक्कम येणार आहे. त्याच्या अगेन्स्ट 4.5% ही त्याची प्रीमियमची अमाऊंट येणार आहे.